नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राज आणि पिल्लर या चॅनलवरती. तर आत्ता वाजलेत 7 आणि मी चाललो तर दूध घेऊन घरी, कारण डेअरीवरती जायचं आहे म्हणून. तर आता पटपट जातो, दूध वगैरे काढून झाले, घरी जातो, कपडे चेंज करतो, लगेच दूध वगैरे घालून येतो. नंतर गोठा वगैरे पण साफ करायचं आहे आणि कामं पण पेंडिंग. औषधं आणायच्यात मेन म्हणजे, ते एक मोठं काम आहे. मग बघू आता, जाऊन डेअरीवरून जाऊन येईन, नंतर गोठा वगैरे साफ करेन, त्याच्यानंतर मग औषधं तर घ्यायला जाईन. चलते फिर चलो. सीन एवढा मस्त झाला आहे ना, तुम्हाला दाखवतो. अजून सूर्यवरती नाही आला आहे ना, नुसतं लाल लाल दिसते. आता आमच्या परसवात म्हणजेच आमच्या भाटीमध्ये लास्ट टाईम आलेलो ना, तेव्हा जे इथे केसरचं जे हे आहे ना झाड, तेवढं मोहरलं नव्हतं. आत्ता पूर्ण मोहरून गेलं आहे. वरती फवारणी करेन तेव्हा ह्याच्यावर पण करून घेईन, म्हणजे टेन्शन नाही. आणि केसर आंबा कसा माहीत आहे, खायला मस्त असतो, गोड जरा पण आंबट नसतो, त्याच्यामुळे खायला मजा येते. इथं मस्त वाटते जरा आल्यावर. आणि मी आलो आता डेअरीवरून दूध वगैरे घालून इकडे आलो, म्हटलं जरा बघून येऊया. ते एक पाठी नारळाचं झाड आहे इथे मागे, तेव्हा ते खराब झालं, म्हणजे त्याला किडा लागला, ते मेलं पूर्ण. सगळी आजूबाजूला नारळाची झाड आहेत, 2 कलंबाचे आहेत, तिथे एक फणसाचं आहे समोर. आणि इकडे आईने हळद वगैरे केलं नव्हती इकडे. आणि इकडे मी भुईमूग टाकलेले, पण ते उंदराने पूर्ण त्याची वाट लावून टाकला नाही. मस्त वाटते, तुम्हाला दाखवतो थांबा. हे आहे ते केसरचं झाड, हे पण आहे आणि ते पण आहे, ते फणसाचं आहे तिकडे. बाकी इकडे अशा ती एक रामफळ आहे, आणि अशा पूर्ण चारी बाजूने ना नारळाची झाड आहेत. ही 2 चिक्कूची झाड आहेत, ते तिकडे एक आहे कोपऱ्यामध्ये, तिकडे रामफळ आहे. आणि या सगळ्या लिंबीन आहेत मध्ये दिसतात. आणि हे आईने इकडे हे केलेलं, काय बोलतात ते, हळद. इकडे परत हे इकडे हे काढून टाकले, आणि इकडे सगळे भुईमूग वगैरे केले होते, आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये भेंडी होती असं. आता जातो गोठ्यामध्ये, पप्पा गेला ऑलरेडी, मी पण जातो, कामावरून घेतो. मी जाणार आहे पाचलला, कारण ते मी आता औषधं घेऊन येणार आहे त्याच्यासाठी. जातो पटपट. त्या काल सोडलेल्या म्हैशी पण आल्या आहेत, मी परवापासून 2 रेड्याने आल्या आहेत, त्यांना पण शोधायचं आहे. आज खूप काम आहेत, तर बघूया आता. मी आलो होतो आता गोट्याकडे. सकाळी काय केलेलं मी, त्या म्हैशी म्हणजे धुतलेल्या आणि बाहेर बांधलेल्या इकडे सगळ्या दुधाच्या. मग त्यांना मी आता आतमध्ये बांधलं, बाहेर तिथे टाकी ठेवलेलं आहे, त्याच्यावरचं पाणी प्यायलं, म्हणजे पाणी त्यांना ते दाखवलं, ते प्यायलंत. आणि आतमध्ये आता नेऊन बांधलं आहे. बाहेर कसं त्यांनी सगळी आता दिबडी करून ठेवले, ते मी गव्हाणी वगैरे बांधले, ते सगळं पेचून टाकलं आहे त्याच्यामुळे. आणि पप्पा आले होते तेवढ्यातच, तर पप्पांना कोणातरी फोन आलेला की त्या म्हैशी ज्या आल्या नाहीत ना, त्या अडवलीत आहेत. तर पप्पा आता गेलेत, म्हणजे कोणातरी फोन आलेला अडवलीत आहेत, म्हणजे कोणाच्या तरी म्हैशी आहेत. मग पप्पा गेलेत आता बघायला, तर असल्या तर घेऊन येतील, म्हणजे घेऊनच येतील आमच्या असल्या तर बघू आता कसं काय ते. आता जातो घरी, कारण ते सुतार काका पण आलेत, बेडचं वगैरे काम चालू आहे, त्याच्यामुळे जातो. परत एक गोट्याचा दरवाजा पण निघाला आहे, तो पण त्यांच्याकडून बसवून घ्यायचा, सिमेंटचा आहे तो. तर आता त्यांचं जेवायला पण जायला लागेल त्यांना, तर बघतो कसं काय ते. तर म्हैशी भेटल्या आहेत, मी आता घेऊन आलो आहे, म्हणजे येत आहेत मागून, मी आकलून लावलं आहे त्यांना, ते येत आहेत आता पटपट. आमच्याच म्हैशी होत्या मगाशी गेलेल्या त्या, तर आता जातो घरी पटपट, बांधतो त्यांना. तर
आत्ता म्हशींना बांधून मी आता घरी येऊन नंतर आता चाललो आहे परत दूध काढायला. टाईम झाला आहे तर एक रेडा पण आणला आहे, तो आता उतरायचं झालं, दाखवतो तुम्हाला म्हशींसाठी. तात्पुरता घेऊन आलो आहे, नव्हता आमच्या म्हशींमध्ये म्हणून. मोठा रेडा आहे, मुरा, दाखवतो तुम्हाला. तर ही सगळे आले आहेत ना. आता मी काय करतो माहिती आहे, इथे ना इथे 2 हे काढतो, तुम्हाला दाखवतो मी. तिथे ही सगळे आले आहेत, हे बघा. आणि तो रेडा आणला आहे, तो पहिला 1 नंबरला आहे तो. मी ह्यांना काय करतो, 2 जण शिल्लक राहत आहेत, त्यांना इकडे बांधण्यासाठी मी जरा 2 मेंढं घालतो तिथे, दाखवतो तुम्हाला. थांबा, तो पोर्शन आहे ना, इकडे इथे एक आणि तिथे एक घालतो, म्हणजे त्यांना बसायला भेटेल प्रॉपर. हे बघा, हे सगळे आलेत आणि ते तिकडे आहेत 3 जण. ते एक आहे ते तिथे जाईल त्या खांबाला तिथे, आणि 2 जण राहत आहेत, त्यांना इथे बांधतो. आणि एक तिथे आहेच, तिथे खड्डे मारतो पटपट 2, आणि त्याच्यामध्ये ते 2 मेंढं घालतो आणि त्यांना बांधतो तिथे. हे बघा, हे एक मेढ आणि ती एक, अशा 2 मेढे बांधले या दोघींसाठी. ती एक तिकडे राहते. अशा आता सगळ्या इकडे सेटल झालेत, बिनखटकाटी, काय टेन्शन नाही. हेच मी घालणार होतो, म्हणजे करणार होतो. हे मजबूत आहे आणि घालत नाही, ते कसे एवढे मजबूत नाहीत, त्यांना बांधायला झालं असतं. काही ग रंबाई. तर ही आहे आमच्या शेतात पिकलेली हळद. माझ्या आवशिंता लावला नसती तिकडे, अर्धी गेली पुसून पावसाच्या पाण्यात. ही जराशी राहिलेली एवढी, म्हणजे हे मूळ असतं असं आहे बघा, असं. कोणतं दाखव? कोण आहे ना, मी सांगते फक्त. कर मग तुझं येत फोटो असा काय पण सांगतात ते शेतीची. हे नंतर आता सुकवणार, नंतर याला बारीक करणार. बारीक म्हणजे पिठासारखं. काय करायचं कसं ते सांग. तर मी आता आलोय वाड्याकडे, डेली रुटीन सारखं, म्हणजे दूध काढायचं आहे आता. तर दुपारी मी आलो नाही, ते तिकडे बांधायचे होते ना, ते पण केलं. आणि एक गोष्ट सांगायची राहिली की त्या 2 रेड्या ज्या हरवल्या होत्या ना, त्या आल्या स्वतःहून, त्यांना बांधल्यात मी इकडेच मागे. हा रेड आहे, त्याच्या त्या साईडला दोन्ही पण, त्याच्यामुळे एक टेन्शन गेलं खरोखर. भारी एकदम झालं. आल्या तर स्वतःहून. आम्ही सगळीकडे शोधलं, कुठेच भेटले नाहीत, पण स्वतःहून आल्यानंतर एंडला. तर आत्ता टाईम झाला आहे दूध काढायचा, आणि मी जातो आता दूध काढतो. पहिले तर त्यांना खाद्य तयार करायचे, ते खाद्य तयार केलं की मग नंतर आज दूध काढायचं, नंतर त्यांना घालायचं. तर हा व्लॉग मी आता इकडेच संपवतो. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.